श्रावणात कांदा लसूण न वापरता तोंडी लावण्यासाठी मस्त चमचमीत भाजी बनवायची असेल तर ही जाड हिरव्या मिरच्यांची भरली भाजी नक्की करून पहा। ही भाजी टिफिनसाठी, लंच किंवा डिनरसाठी आणि प्रवासासाठीही एकदम योग्य पर्याय आहे। चला तर मग झटपट बनवूया ही चविष्ट श्रावण स्पेशल भाजी। अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत। छान खरपूस आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर शेंगदाणे मी साइडला काढून ठेवलेले आहेत। 2 टेबलस्पून सुके खोबरे घ्यायचे आहे, म्हणजे अगदी छोटासा तुकडा अगदी बारीक कापून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा तीळ घ्यायचे। तीळ सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे। तीळ छान भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने घ्यायचे आहेत। अख्खे धने इथे मी वापरले आहे। हवा असेल तर तुम्ही धने आणि जिऱ्याची पूड वापरली तरीही चालेल, पण ह्या रेसिपीमध्ये अख्खे धने आणि अख्खे जिरे भाजल्यामुळे ह्या रेसिपीला अगदी छान खरपूस अशी चव येते। जिरे सुद्धा मी भाजून घेतले। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। धने, जिरे आणि शेंगदाणे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकणार आहोत आपण। थोडीशी चिंच आणि गूळ घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला अगदी आपण बारीक करून घेणार आहोत। चिंच आणि गुळामुळे ह्या मिरचीला किंवा ह्या मिरचीच्या भाजीला अगदी सुरेख टेस्ट येते। आपण या रेसिपीमध्ये लसूण वापरलेला नाही, त्यामुळे चिंच आणि गुळामुळे वेगळीच याची चव येते। आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत। या रेसिपीला छान रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे। फक्त रंग येण्यासाठी आहे, तिखट नाहीये ही मिरची। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे आणि अगदी थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आता ही जाड मिरची असल्यामुळे कदाचित ही मिरची तिखट नसणार आहे। जर तुम्हाला अजून तिखटपणा वाढवायचा असेल तर तुम्ही ठेवणीतला लाल मसाला तुमचा यामध्ये घालू शकता। हे जे प्रीमिक्स बनलेलं आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये हे 8 दिवस चांगलं राहतं आणि घाईच्या वेळेस तुम्ही कुठलीही भाजी करताना त्यामध्ये वापरू शकता। एकतर भरली मिरची बनवू शकता, भरलं वांग बनवू शकता किंवा तुम्ही भेंडी किंवा कारलंही या मिश्रणाने बनवू शकता। आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अगदी जाड कवर आहे याचा। ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पुसूनही घ्यायच्या आहेत। या रेसिपीमध्ये कुठेही पाण्याचा अंश आपण ठेवणार नाही, त्यामुळे ही रेसिपी 8 दिवस फ्रीजच्या बाहेरही छान राहते आणि तुम्ही प्रवासासाठी सुद्धा ही रेसिपी चालते। आता मध्ये ह्या मिरचीला काप देऊन घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जास्त बिया नाहीत, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही मिरची जास्त तिखट नाही। एकतर याची साल सुद्धा जाड आहे आणि याच्यामध्ये जास्त बिया सुद्धा नाही, म्हणजे ही मिरची तिखट नाहीये। त्यामुळे तुम्ही मिश्रणामध्ये अजून तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट वापरू शकता। अशा पद्धतीने सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत। बिया ठेवायच्या तर तुम्ही ठेवू शकता। आणि आता एक महत्त्वाची इथं टीप आहे, प्रत्येक मिरचीला आपण थोडं थोडं मीठ लावून घेणार आहोत आतमधून। मीठ लावल्यामुळे एक्स्ट्राचं पाणी सुद्धा निघून जातं आणि ही मिरची शिजून झाल्यानंतर आतमधून आळणी लागत नाही, कारण मिश्रणामध्ये जरी आपण मीठ टाकलेलं असलं तरी ह्या मिरचीला आतून मीठ लावणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर मिरची बऱ्याच वेळा आळणी लागते आणि ही जास्त दिवस टिकते सुद्धा। मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। अशा पद्धतीने सगळ्या मिरचींना आतमधून मी मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता एक एक करून आपण ही मिरची भरून घेणार आहोत, म्हणजेच हे बनवलेलं मिश्रण आपण या मिरचीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या भरून घेणार आहोत। आणि तुम्ही असं सुक्क भरलं तरीही चालेल। आणि अजून एक दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते,
या मिश्रणामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय, एखादा चमचा. तेल घातल्यामुळे हे मिश्रण छान मिळून येतं आणि नंतर आपण ते मिरचीमध्ये भरून घ्यायचंय. काही लोक यामध्ये पाणी टाकतात, पण पाणी टाकल्यामुळे ही मिरची जास्त दिवस टिकत नाही. अशा पद्धतीने अगदी थोडंसं तेल टाकायचंय. असा छान हातामध्ये गोळा त्याचा तयार होतो आणि नंतर हे मिरचीमध्ये भरायचे. त्यामुळे मिरचीची टेस्टही अजून वाढते आणि हे मिश्रण मिरचीमध्ये छान भरलं जातं आणि बाहेरही येत नाही. अगदी व्यवस्थित त्यामध्ये आपण सगळं मिश्रण भरून घेणार आहोत. लक्षात ठेवा, यामध्ये पाणी टाकायचं नाही. सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने मी छान भरून घेणार आहे. अजून एक महत्त्वाची टिप मी इथे देऊ इच्छिते. जर मिरच्या तिखट असतील तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता कढईमध्ये मी तेल ऑलरेडी तापून ठेवलं होतं. अगदी मंद गॅस ठेवायचा आहे आणि एक एक मिरची आपण ह्या कढईमध्ये किंवा फ्राईंग पॅनमध्ये घालणार आहोत. लक्षात ठेवायचं, इथं अजून एक महत्त्वाची टीप आहे. कढई आपली पसरट हवी. पसरट असल्यामुळे प्रत्येक मिरची खाली तेलाला लागली जाते किंवा प्रत्येक मिरची सेपरेट भाजली जाते. जर कढई छोटी असेल किंवा खोलगट असेल तर एकमेकांवर मिरची गेल्यामुळे खालून मिरची भाजली जात नाही. त्यामुळे थोडा क्रिस्पीपणा त्याचा कमी होतो. आणि झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपण पाहू शकतो ही मिरची खालून छान भाजली गेलेली आहे. आता दुसऱ्या साईडने आपण त्याला पलटून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचंय, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा छान भाजली गेली पाहिजे. 5 मिनिटांनंतर परत एकदा झाकण काढलेलं आहे आणि दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि ही मिरची शिजायला अजिबात वेळ लागत नाही. दोन्ही साईड भाजल्यामुळे ती मिरची ऑलरेडी शिजलेली आहे. आता जे उरलेलं हे मिश्रण आहे आपलं शेंगदाणे, खोबरं, गुळाचं, ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. हे मिश्रण ह्या तेलामध्ये खूप छान खरपूस भाजलं जातं आणि खूप सुंदर अप्रतिम ह्या भाजीला चव येते. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. आंबट, गोड, तिखट अशी ही चव असते आणि धने आणि जिऱ्यामुळे याची चव अप्रतिम होते. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सगळं एकत्र करणार आहोत आणि फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि हे खरपूस मिरचीची भाजी आपली तयार झालेली आहे. तर या श्रावणात ही भाजी नक्की करा. तोंडी लावायला खूप छान आहे. बऱ्याच घरांमध्ये लसूण कांदा खाल्ला जात नाही, तर ही मिरची तुम्ही 8 दिवसासाठी बनवून ठेवू शकता आणि तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता. टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय छान उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा मस्त ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. अशा छान छान आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा.